आपल्याकडे ना खेकड्याची जात असणारे लोक खूप आहेत. तर रिसेंटली झालं असं की मी एका काकूंना भेटले आणि आमचं असं फारसं काही भेटणं होत नाही. कधीतरीच भेटतात, पण जेव्हा पण भेटतात तेव्हा ते माझ्या ट्रिप्सवर चुगल्या करतात. आता मी ॲन्युअली 3 ते 4 ट्रिप्स करते. सोलो असू दे, ग्रुप असू दे, मला आवडतं फिरायला. पण जेव्हा पण ते भेटतात आणि म्हणतात की काय सोलो वगैरे मुलीच्या जातीला शोभतं का, नुसते फिरण्यावरच पैसे उडवायचे असतात, काम करते की नाही. तर रिसेंटली ते मला परत भेटले आणि नेहमीप्रमाणे ते मला म्हणले की काय मग दौरा नाही कुठे, बरेच महिने झाले कुठे गेली नाहीस, संपलं वाटतं ते खूळ. म्हटलं अब तो मौका मिला है, तो अब मैं मजे लेगी. तर मग मी त्यांना म्हटलं नाही काकू, खूळ संपलं नाही आहे, उलट वाढलं आहे आणि त्यासोबत बजेटही वाढलं आहे. तर यावेळी ना इंटरनॅशनल करायचा प्लॅन आहे. 2 महिने युरोप बॅकपॅकिंग ट्रिप करायचा विचार करते, म्हणून सेविंग्स करते. तर हे बोलल्यानंतर त्यांचं जे काय तोंड झालं होतं, गरम दुधामध्ये लिंबू पिळल्यावर ते जे काय भस्कन नाचतं तसं त्यांचं तोंड झालेलं. आणि हे बघून मला जे काय मजा आली आहे, हो, सॅटिस्फॅक्शन, चुम्मा. लास्ट टाइम पण असं कोणीतरी एक काकू मला लग्नावरून बोललेले आणि मी असा छान रिप्लाय दिला होता त्यांना, तशी मला सेकंड टाइम मज्जा आली आहे. माझं असं म्हणणं आहे, कन्सर्न आणि जेलसीमध्ये एक बारीक लाईन असते. मुलीच्या जातीला हे शोभतं का, पैसे सोडवायचे, नुसतीच फिरत असते, हे बोलण्यापेक्षा छान करतेस, एन्जॉय कर, आम्ही सपोर्ट करतो तुला, हे बोलायला 1 रुपयाही लागत नाही. म्हणजे आपल्या आजूबाजूला लोक सोलो ट्रिप करू पाहतायत, बिझनेस करू पाहतायत, गुगलमध्ये जॉब मिळवू पाहतायत, स्वतःची एक ओळख निर्माण करू पाहतायत. तर त्यांना सपोर्ट करायच्या ऐवजी तुम्हाला त्यांचा पाय का खेचायचा असतो? एखादा माणूस एखाद्याचा पाय खेचून मोठा होत नाही, तर त्याला आपण थोडासा पुढे जाण्यासाठी धक्का दिला तर आपण मनाने नक्कीच मोठे होतो. हे डोक्यात फिट करा की खेकडे निसर्गातच चांगले वाटतात, माणसामध्ये नाही.